सगळ्यांनाच माहिती आहे की सुरुवातीच्या काळामध्ये आपले प्रभाग दौरे झाले आणि त्या प्रभाग दौऱ्यांमध्ये जे काही आम्हाला अडचणी त्या प्रभागात जाणवल्या, त्या दौऱ्यांमध्ये काही निर्णय खरं तर आम्ही सगळ्या पदाधिकारी, मी असेल, उपमहापौर असतील, आमचे स्टँडिंग चेअरमॅन असतील, पाहणी दरम्यान ज्या ज्या प्रभागांमध्ये काही अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाचे निर्णय आम्ही घेतले होते. आणि आज आम्हाला आनंद होतो आहे की आपलं सरकार जे आहे महाराष्ट्राचं, ते शेतकऱ्यांना प्राधान्य देत असताना आणि उद्या सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस असताना पाथर्डीमध्ये आपल्याला माहिती आहे, गव्हाणे येथे जो आपला खत प्रकल्प आहे त्यामध्ये सातत्याने लँड फिलिंग होतं आणि लँड फिलिंग झाल्यामुळे, लिंकिंगमुळे जे पाणी आहे ते अतिशय घाण पाणी खूप वर्षापासून, जवळजवळ 15 वर्षापासून हे शेतकरी त्रस्त होते. ते घाण पाणी त्यांच्या शेतात जायचं आणि आपल्या विहिरींमध्ये देखील ते दूषित पाणी यायला लागलं होतं. त्यांचं शेत आणि पीक त्याच्यामुळे आतून सडत होतं आणि त्यांना पीक घेता येत नव्हतं. ही वर्षानुवर्षाची समस्या त्या शेतकऱ्यांची होती. त्याचबरोबर विहिरीतलं पाणी देखील दूषित होतं, त्यामुळे त्यांच्या आरोग्याला देखील खूप मोठा धोका निर्माण झालेला होता. आणि पाहणी दरम्यान जेव्हा आम्ही हे बघितलं तर तेव्हा आमच्या लक्षात आलं की इथे खरं तर ते जे पाणी येतं आहे बाहेर लँडफिलमधनं, त्याला कुठेतरी STPशी कनेक्ट केलं तर तो आपला मुद्दा रिझॉल्व्ह होऊ शकतो, शेतकऱ्यांना ॲक्च्युअल पाणी जमिनीत मुरेल. आणि म्हणून तिथल्या पाण्याचं जे डायव्हर्जन आहे ते आम्ही जवळजवळ 2.5 कोटी खर्च करून आज त्याचं भूमिपूजन केलेलं आहे. आणि 2.5 कोटीमध्ये आपण ते पूर्ण जे पाणी, खराब पाणी आहे, जे त्यांच्या शेतात जात होतं, जे विहिरींमध्ये जात होतं, त्याला डायव्हर्जन देऊन STPत टाकतो आहे आणि आता त्यांना एकदम चांगलं आणि स्वच्छ पाणी मिळेल. हे जे खराब पाणी होतं ते STPत जाऊन स्वच्छ होणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने खरं तर शेतकरी खूप आनंदित होते आज की एवढ्या वर्षानंतर त्यांचा वर्षानुवर्ष जो लांबलेला एक प्रश्न होता आणि त्याच्याने त्यांची शेती आणि आरोग्य दोन्ही पण धोक्यात होते, तो मार्गी लागलेला आहे. नाही आहे टोटल जो विषय काय होता की ग्राउंड वॉटर रिचार्ज जो आहे, लँडफिलमधनं जे खराब पाणी होतं कचऱ्याचं, ते सगळं अक्षरशः पीक काळं होत होतं आणि पाणी जे त्यांच्या टाक्यांमध्ये जातं बेसिकली याच्यामध्ये, कारण अतिशय चिकट द्रव्य असं बाहेर निघत होतं आणि त्यामुळे ते त्यांच्या आरोग्याला धोकादायक होतं. ते पूर्ण जेवढं पाणी, कारण त्या पावसाचं पण पाणी त्यात ॲड होतं, त्याच्यामुळे इट इज नॉट करेक्ट टू मेजर दॅट वॉटर. पण त्याचं डायव्हर्जन आपल्याला STPत करणं हे खूप गरजेचं होतं आणि ते आज आपण सुरक्षा पार्श्वभूमीवरती आजूबाजूची 16 गावं आहेत, त्यांचा देखील कचरा उचलण्याचा आम्हाला एक पत्र प्राप्त झालेलं आहे आणि त्या 16 गावांकरता आपण एक सेपरेट प्लांट करण्याचं योजले आहे. कारण आत्ताची टेक्नॉलॉजी ही अपग्रेड झालेली आहे. आपण पाहता आहात की आपला जो घनकचऱ्याचा प्लांट आहे तो बरेच वर्ष झालेला आहे आणि त्यामध्ये वेस्ट टू प्लास्टिकपासून डिझेल किंवा असं वेस्ट टू एनर्जीचा आपण प्रकल्प राबवला आहे. पण आता वेस्ट टू CNG आलेलं आहे, वेस्ट टू बाकी सगळ्या गोष्टी आल्या आहेत, ज्याच्यामध्ये आपण इतर प्रकारचं अनकन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस करू शकतो. आणि त्याच धर्तीवरती ह्या 16 गावांचा जो नवीन कचरा ॲड होणार आहे आपल्याला आणि कुंभच्या दरम्यान जो कचरा ॲड होणार आहे तो पण आता एका नवीन प्लांटमध्ये आपण घेतोय. त्याची आम्ही चाचपणी सुरू केलेली आहे. कदाचित PPP तत्वावरती लवकरच पुढच्या महिन्यात ही संकल्पना देखील आपल्यापर्यंत पोहोचेल, जेणेकरून ह्या 16 गावांचा कचरा प्लस ॲडिशनल जो कुंभमध्ये निर्माण होणारा कचरा आहे तो ह्या प्रकल्पातून CNGमध्ये कन्वर्ट होऊन आपल्याला CNGचा देखील तिथे वापर करता येणं शक्य होईल. ते कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरतीच म्हणता आहे आपल्याकडे की आजूबाजूची जी गावं आहेत त्यांच्यासाठी काहीतरी आपण कनेक्शन जे आहेत ते स्थिर करावेत. आपण ह्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाशी पण बोललो आहे आणि मी स्वतः CM साहेबांशी पण बोलते. तर आपण एक साधारण एक कनेक्शन ग्रिड रोड्स आहे, तर आम्ही त्या याला रोड ग्रिड्स असा एक प्रोजेक्टचं नाव दिलं आहे की ते रोड ग्रिड्स जे आहेत ते विदिन सिटीमधले जे महत्त्वपूर्ण रस्ते आहेत त्याच्यासाठी आपण एक सूची तयार करतो आहे
तो लिमिटेड असणार आहे, पण अत्यावश्यक जे आहे ते त्याच्यात आपण घेतो. रोड ग्रेडिंग आपल्याला लागणार आहे तो आधी कमी कपॅसिटीचा आपण सुरुवात करू, कारण या 16 गावांचा कचरा जो येणार आहे तो नाशिक शहराच्या तुलनेत कमी असणार आहे, प्लस कुंभमेळ्याचा. तर असं मिळून एक फेज 1 लॉन्च करू आणि नंतर मग त्याची कपॅसिटी आपण वाढवायची. कचरा डेपोची जागा आहे, पण एक त्याच्या बाजूला आपण एक शासनाकडे विनंती केली आहे. आपलीच जागा आहे, एक 8 एकरचा लँड आहे, त्याच्यासाठी आपण मागणी करतोय. आपण त्याचं कमिशनिंग आता आम्ही एक अभ्यास दौरा देखील घेतो आहे. मध्यंतरी सन्माननीय सभापती आणि मी ते टेक्नॉलॉजी समजून घेण्यासाठी पुण्याला देखील जाऊन आलो. पण त्यांचा जो एक प्रकल्प आहे, जो रनिंग प्लांट आहे, तो गोव्यामध्ये आहे, त्याची देखील आम्ही पाहणी करून घेऊ आणि मग पुढच्या महिन्यात ते जर सगळ्यांना पटलं तर आम्ही पुढच्या महिन्यात तशी कारवाई करू. आमचा जो कचरा आता कचरा निर्मिती आणि कचरा आपण हे करणं त्याच्यावरती बैठका सुरू आहे. आत्ता जिल्हा स्तरावरनं आम्हाला फक्त एवढं मागणी आली आहे की हा कचरा आपल्याला प्रोसेस करावा लागेल. आता ती गरज देखील आहे आणि आपल्याला माहिती आहे की आता अनेक गावं देखील आहेत, ग्रामपंचायती आहेत, त्यांना आमच्याकडनं रस्त्यांची अपेक्षा. आत्ताच आपण बघितलं की ग्रामस्थ आले होते आणि हे माझ्याकडे पत्र देखील आहे, चान्सी आहे, त्याच्यामध्ये मातोरी आहे, मुंगसारा आहे. त्यांना अशी इच्छा आहे की त्यांचे रस्ते आणि त्यांच्या पाण्याची समस्या जे आहे, पायाभूत सुविधा आम्हाला द्याव्या, अशा पद्धतीचं हे पत्रव्यवहार ग्रामपंचायतीने आपल्याकडे केलेलं आहे आणि ते सगळेच जण आज आले होते. तर ह्या देखील व्यवस्था त्यांना आपल्याकडनं अपेक्षित आहे.